मागील वर्षी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स जे महाराष्ट्रामध्ये सेट होणार हे निश्चित होतं, ते ऐन वेळेला महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राज्यामध्ये गेले. आता हे प्रोजेक्ट्स गेले म्हणजे फक्त गुंतवणूकच गेली असं नाही, तर या प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने जी रोजगार निर्मिती होणार होती, ती सुद्धा आपल्याऐवजी दुसऱ्या राज्यामध्ये निघून गेली. यामुळं महाराष्ट्र लुजेस प्रोजेक्ट्स अँड इट्स प्राईड टू गुजरात अशी टीका वर्तमानपत्रातून आणि समाज माध्यमातून झाली. आणि सर्वाधिक टीका झाली ती विद्यमान सरकारवरती आणि त्यांच्या धोरणावरती. आता काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसाच्या दावोस दौऱ्यावरती असताना एक चांगली बातमी आलेली आहे, ते सुद्धा थेट स्वित्झर्लंडवरून. महाराष्ट्रामध्ये जवळपास 45,900 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष्य आहे 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्याचं. आज आपण माहिती घेऊ मुख्यमंत्री महोदयांच्या या दावोस दौऱ्याची, तसंच मुख्यमंत्री कोणत्याही राज्याचे असू द्यात किंवा केंद्रीय मंत्री सुद्धा गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला का जातात याची माहिती घेऊ. यासोबतच ही जी गुंतवणूक होणार असते, ज्याचे सामंजस्य करार झालेले असतात, त्याचं पुढं काय होतं हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मागच्या वर्षी महाराष्ट्रातून गेलेले 3 महत्त्वाचे प्रोजेक्ट्स कोणते ते सांगतो. पहिलं म्हणजे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट जो नागपूर येथे होणार होता. 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होती आणि याच्यातून जवळपास 6,000 रोजगारांची निर्मिती होणार होती. नंतर वेदांता फॉक्सकॉन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जवळपास 1,54,000 कोटी रुपयांची गुंतवणूक यांची होणार होती पुणे येथे आणि याच्यातून 1 लाख रोजगाराची निर्मिती होणार होती. आणि तिसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे बल्क ड्रग पार्क, जो की 3,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा असणार होता, जो रायगडमध्ये होणार होता आणि याच्यातून जवळपास 50,000 रोजगार निर्मिती होणार होती. आणि हे तीनही प्रोजेक्ट ऐनवेळी महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये निघून गेले. यामुळेच विद्यमान सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली. आता महाराष्ट्राला देशातील एकूण गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत स्वित्झर्लंडमधील दावोस येथे महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतायत. त्यांचा प्रयत्न आहे टू प्रेझेंट महाराष्ट्र ॲज अ की इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन, जे की फार महत्त्वाचे आहे. याच ठिकाणी वेगवेगळे 21 मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य करार वेगवेगळ्या फॉरेन इन्व्हेस्टर्स सोबत आणि ग्लोबल कंपन्यांसोबत साईन होणार आहेत. आता ज्यावेळेस मी हा एपिसोड बनवत होतो त्यावेळेसच्या लेटेस्ट न्यूजनुसार या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला 45,900 कोटी रुपयांच्या गुंतवणूक मिळालेली आहे, म्हणजे तसे सामंजस्य करार झालेले आहेत. आणि यातून सुमारे 10,000 तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. आता बघा, स्वित्झर्लंडच्या डावोस येथे ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होत असते. आता जर का स्वित्झर्लंडमध्ये बैठक कुठे होणार हे जर का विचारलं किंवा कोणत्या देशामध्ये होणार, तर याची उत्तरं आपण अगदी सहजपणे देऊ शकतो, कारण की ही नावं सातत्याने चर्चेमध्ये असतात. आता ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी आहे ही नॉन गव्हर्नमेंट लॉबिंग ऑर्गनायझेशन आहे आणि क्लॉस स्क्वॅब याने ही स्थापन केलेली आहे. उद्देश सोपा आहे, जागतिक सार्वजनिक हितामध्ये उद्योजकता या मुद्द्यावरती प्रशासनाच्या सर्वोच्च मानकांचं पालन करणं. क्लॉस हे स्टेक होल्डर कॅपिटलिझमचे प्रणेते आहेत आणि पुरस्कर्ते आहेत. आता हे स्टेक होल्डर कॅपिटलिझम म्हणजे काय, तर याच्यामध्ये कंपनी जी आहे फक्त स्टेक होल्डरसाठी शॉर्ट टर्म प्रॉफिट नाही बनवत, तर त्याच्यासाठी लॉंग टर्म व्हॅल्यू क्रिएशन करत असते, जे की फार महत्त्वाचं आहे. लॉंग टर्मसाठीचा विचार या ठिकाणी केलेला दिसतोय. आता क्लॉस यांच्यानुसार या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या ऑर्गनायझेशनमुळं समाज जो आहे किंवा एकूण सोसायटी जी आहे ती कंपनीच्या संकुचित दृष्टिकोनाच्या खूप पुढे राहतो. आता बघा, कंपनीचा संकुचित दृष्टिकोन काय असतो, फक्त आणि फक्त प्रॉफिट कमवणं आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणं, ते सुद्धा कमीत कमी वेळामध्ये. यासोबतच नॅचरल रिसोर्सेस वगैरे जे आहेत किंवा एकूण जे रिसोर्सेस आहेत ते एक्सप्लॉइट करणं. समाज हा त्यांचा मुद्दाच नसतो किंवा समाज हा मुद्दा त्यांच्या केंद्रस्थानी नसतो आणि क्लॉस यांच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे समाज. आणि म्हणूनच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने जगातील जे फोरमोस्ट पॉलिटिकल आणि बिझनेस लीडर्स आहेत ते समोरासमोर येतात, त्यांच्या तिथे चर्चा होतात आणि ते त्या ठिकाणी क्लॉस यांचं जे काही व्हिजन आहे ते सत्यात आणण्याचा प्रयत्न करतात. आता ही जी वार्षिक बैठक होते त्याच्यासाठी दावोसचीच निवड का,
याचंही उत्तर फार महत्त्वाचं आहे. आल्प्सच्या पर्वतराजीमध्ये दावोस हे ठिकाण आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वित्झर्लंड आपण मूव्हीजमध्ये वगैरे बघितलेले आहेत. छान-छान अगदी बर्फाच्छादित डोंगर जे आहेत आणि हे आपल्याला माहिती आहे. मनात आलं म्हणून हे ठिकाण निवडलेलं नाहीये. तर याच्या मागे फिलॉसॉफिकल सिग्निफिकन्स सुद्धा आहे. द मॅजिक माउंटन नावाची एक नॉव्हेल आहे, ज्याच्यातील नायक दावोस या ठिकाणी 3 आठवड्यांसाठी म्हणून जातो. पण तिथली भव्यता, तिथली शांतता, मानवी भावभावनांवर त्याचा होणारा परिणाम आणि एकूणच जगाचा पडणारा विसर याच्यामुळे तो त्या ठिकाणी 3 आठवड्यांच्या ऐवजी 7 वर्ष राहतो. आता यांना सुद्धा असंच काहीसं अपेक्षित आहे, की जगातील सर्व जे काही नेते आहेत किंवा जे काही इकॉनॉमिस्ट आहेत, जे फोरमोस्ट लीडर्स आहेत, ते दावोस या ठिकाणी येतील आणि त्यांना संपूर्ण जगामध्ये जे काही चालू आहे याचा विसर पडेल, जे काही क्लॅशेस चालू आहेत याचा विसर पडेल आणि ते समाजासाठी जे काही चांगलं आहे, जे काही उत्तम आहे त्याच्यासाठी चर्चा करतील आणि ती चर्चा फलद्रूप होण्यासाठी प्रयत्न करतील. यासोबतच अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्विस न्यूट्रॅलिटी. आता स्विस न्यूट्रॅलिटी म्हणजे काय? स्वित्झर्लंड हा देश बघा, शांत आहे, सुंदर आहे, कुणाच्या आदात नाही, मदात नाही. कोणत्याही देशाच्या राजकीय संघर्षामध्ये किंवा कोणत्याही सशस्त्र संघर्षामध्ये सहभागी न होण्याचं बंधन या देशाने स्वतःवरती घालून घेतलेलं आहे. या देशाने स्वतःच हे बंधन घालून घेतलेले हे फार महत्त्वाचे आहे. ज्याच्यामुळे एक्सटर्नल म्हणा किंवा इंटरनल सिक्युरिटी जी आहे ती सुनिश्चित होते. शांतता नांदण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे आणि याच धोरणामुळे स्वित्झर्लंड जगामध्ये कोणताही संघर्ष असू द्या, त्या संघर्षामध्ये आजपर्यंत तरी सापडलेला नाहीये. अगदी विरोधी देश जर का असतील तर ते सुद्धा स्वित्झर्लंड या ठिकाणी एकत्र येऊ शकतात, चर्चा करू शकतात, कारण की स्वित्झर्लंड हा न्यूट्रल देश आहे आणि एक थर्ड पार्टी आहे. त्यांना ह्या बैठकांमध्ये कोणत्याही पद्धतीने पडायचं नसतं. ठिकाण फक्त स्वित्झर्लंडचं, पण त्याच्यामध्ये स्वित्झर्लंडचा सहभाग नाही, म्हणून स्वित्झर्लंडला पसंती दिली जाते. 1988 मध्ये ग्रीस आणि तुर्की यांच्यामध्ये युद्ध जे होणार होतं, संभाव्य युद्ध जे आहे त्याच्या संदर्भातला शांतता करार वगैरे जो आहे तो सुद्धा याच ठिकाणी झालेला होता आणि म्हणूनच स्वित्झर्लंड फार महत्त्वाचं आहे. दावोस हे फार महत्त्वाचं आहे. यासोबतच जगभरातील ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांचे हेडक्वार्टर सुद्धा स्वित्झर्लंडमध्ये असल्यामुळं या ठिकाणी हे जे काही इकॉनॉमिस्ट आहेत, जे फोरमोस्ट लीडर्स आहेत, यांना जमणं सोपं होतं आणि चर्चा करणं सुद्धा सोपं होतं. ग्लोबल इकॉनॉमी अधिक प्रॉस्परस होण्यासाठी सर्व राजकारण बाजूला ठेवून भेटण्यासाठीची जागा म्हणजे दावोस आणि स्वित्झर्लंड आहे. इथे इन्व्हेस्टर्स येतात, बिझनेस लीडर्स येतात, पॉलिटिकल लीडर्स जे आहेत ते सुद्धा येतात, इकॉनॉमिस्ट येतात, अगदी पत्रकार सुद्धा या ठिकाणी येतात. 5 दिवस ह्या ठिकाणी जवळपास 500 सेशन्स होतात, ज्याच्यातून ग्लोबल इश्यूजवरती डिस्कशन होतं आणि इकॉनॉमिक इश्यूज जे आहेत त्याच्यावरती डिस्कशन होऊन सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला जातो. इथे सध्या महाराष्ट्र पॅव्हिलियन आहे, जे राज्याच्या प्रगतीचं दर्शन प्रभावीपणे गुंतवणूकदारांना करणार आहे. आता या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस इथल्या या बैठकीत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला जी गुंतवणूक मिळालेली आहे त्याच्यामध्ये ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड याचा समावेश आहे. त्यांनी 12,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केलेला आहे. हॅथवे होम सर्व्हिसेस ओरेंडा इंडिया यांनी सुद्धा 16,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केलेला आहे. आयपीसी इन्व्हेस्टमेंट यांनी सुद्धा 16,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केलेला आहे. रुखी फूड्स यांनी 250 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा आणि निप्रो फार्मा पॅकिंग लिमिटेड यांनी 1,650 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केलेला आहे. आता या कंपन्या जो काही सामंजस्य करार गुंतवणुकीसाठी म्हणून करतात, हे काही फायनल कॉन्ट्रॅक्ट नसतं आणि ते बाइंडिंग सुद्धा नसतं, हेही फार महत्त्वाचं आहे. मागील सरकारचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि आदित्य ठाकरे हे ज्यावेळेस दावोसला गेले होते, तिथे त्यांनी 50,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. त्याचं पुढं काय झालं या संदर्भातली निश्चित अशी माहिती मला उपलब्ध होऊ शकली नाही, पण प्रत्येक वर्षी हे सामंजस्य करार झाले अशा बातम्या येत असतात, पण पुढं त्याचं काय झालं याचं नीटचा डेटा उपलब्ध नाही, हेही या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. महाराष्ट्राने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत 3 वर्षासाठी प्लॅटफॉर्म पार्टनरशिप केलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्राला त्या ठिकाणी सर्वप्रथम पसंती मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते. आता महाराष्ट्राकडून हे जे काही प्रयत्न केले जात आहेत याला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना यश येवो आणि महाराष्ट्रामध्ये हे प्रकल्प मूर्त स्वरूपामध्ये येवो, जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, हीच या ठिकाणी अपेक्षा. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.